की मी स्वतःला फार नशीबवान समजतो. ज्या आईबापाच्या पोटी मी जन्माला आलोय त्याच्यातनं हे सगळं मला पाहायला मिळालेलं आहे. आणि मला आज देखील अनेकांनी लोक माझ्यावर टीका करतात की अजित पवार असा आहे, अजित पवार तसा आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे पण 70,000 कोटीचे आरोप केले. मी कुणाचा 5 पैशाचा बिंदा नाहीये. आज दिलीपराव मोहिते पाटील इथं बसलेत, कैलास बसलाय, बाबा बसलाय, किरण बसलाय, सगळे अरुण बसलाय, सगळे माझ्या महिला लाडक्या बहिणी बसल्यात. इतक्या वर्षात एक माणसाने कोणीतरी उठून सांगावं की अजित पवार पालकमंत्री असताना इथं काहीतरी चिरीमिरी आम्हाला द्यावी लागली मग आमचं काम झालं. उलट माझ्या कामाच्या बाबतीमध्ये अधिकारी पण एवढे टरकून राहतात की ह्याला कळलं की काही खरं नाही. मध्ये मी आता तुमचा जसा पालकमंत्री आहे तसा बीडला पालकमंत्री आहे, तिथे एका पट्ट्याने माझंच लेटर पॅड वापरलं आणि खोटी सही केली आणि 1 कोटी रुपयाची मागणी केली. मला कलेक्टरचा फोन आला. मी म्हणलं असं मी डायरेक्ट कुणालाच देत नाही, मी माझे सगळ्यांचे अर्ज बघतो आणि खरंच कुणाला त्यांची मदत आहे ते ठरवतो. मी त्याच्यावर पोलीस केस करायला लावली, त्याला पकडलं. त्याने कुठनं लेटर पॅड काढलं, कसं केलं, काय केलं सगळं पुढे आलं. पोलिसांना म्हणलं याला असा का टायर मध्ये घ्या आणि असा का ठोका की परत कुणी असं धाडस पण दाखवलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं काही विकृती आहे, काही चुकीची लोक आहेत. मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही सगळेजण काम करत होतो.